मोहोळचे नेते उमेश पाटील यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात पुन्हा घर वापसी झाली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांच्या विजयानंतरही त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली। आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे। यामुळे शरद पवार गटासह मोहोळचे नेते राजन पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे। उमेश पाटील यांची पूर्वी अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या उमेदवाराला समर्थन दिलं। त्यांच्या म्हणण्यानुसार मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता अजितदादांच्या नव्हे तर तिथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात होती। त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊन त्याला विजयी केलं। पण विधानसभा निवडणुकीनंतर उमेश पाटील यांनी पुन्हा अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। यावर ते म्हणाले, मी कधीही अजितदादांना सोडले नव्हते, फक्त पक्षातून काही काळ रजा घेतली होती, परंतु दादांनी माझ्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले, त्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याचा निर्णय घेतला। देवगिरी येथे पार्थ पवार, मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उमेश पाटील यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला। त्यांच्या पुनरागमनामुळे मोहोळमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे।